लाडकी बहीण योजनेत न बसणाऱ्या 5 लाख अपात्र महिलांना महायुती सरकारने योजनेमधून वगळलंय। लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना देखील या योजनेचा त्यांनी लाभ घेतला होता। आता सरकारने निकषांची चाळणी लावली आहे। निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेमधून वगळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलंय। पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ। निकषाबाहेरच्या महिलांना योजनेचा लाभ नाही। महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेबाबत ग्वाही। लाडकी बहीण योजनेत न बसणाऱ्या 5 लाख अपात्र महिलांना महायुती सरकारने योजनेतून वगळलंय। लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेतला होता। आता सरकारने निकषांची चाळणी लावली आहे। निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलंय। जनतेचा पैसा योग्य लाभार्थ्याकडे जाणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। शिवाय योजनेचे कोणतेही निकष तेच असल्याचं त्यांनी सांगितलंय। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही। पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत। आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल। त्याची सुरुवात आम्ही केली आहे। कुठलेही नवीन निकष नाही। ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांच्याकडनं दिलेले पैसे वसूल केले जाणार नाहीत असं सरकारने सांगितलंय। 2.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत। त्यातल्या 5 लाख अपात्र महिलांना वगळलं तर त्यात आरडाओरडा कशासाठी करता असा सवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे। तशी 5 लाख देतोय किती 2,42,00,000 लाख म्हणजे अजूनही 2,37,00,000 महिलांना मिळेल। त्यामुळे त्याच्यामध्ये असा आरडाओरडा करण्याचं कारण आहे। तुमचं म्हणणं असं आहे का की जे एलिजिबल नाहीत, इन्कम टॅक्स भरणारे आहेत त्यांना द्या। बरं, हाही निर्णय झालेला आहे की त्यांच्यावर कारवाई होणार नाही। लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांनाच महिन्याला 1,500 रुपये देण्याचं सरकारचं धोरण आहे। ज्या पात्र नाहीत त्यांना 1,500 रुपये द्यायचेच नाहीत असं सरकारचं धोरण आहे। त्यामुळे येत्या काळात या योजनेतून मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थ्यांना निकषांच्या आधारे वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले। अरुण मेहत्रेसह प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।